उर्मिला नया नाही, एवढे काटेकोर प्रयत्न करून सुद्धा तो बाळकृष्ण राणीच्याच पदरात पडावा कसं शक्य आहे विक्रांत? कसं? उर्मिला शांत हो, भानावर ये. ही अशी आदळापट करून काही होणार आहे का? काहीच अशी होणार नाहीये. शांत हो. कशी शांत होऊ? सांग ना, कशी शांत होऊ? दरवेळेला ती राणी जिंकते आणि आपल्या नशिबात काय? तहार. असं काय पाप केलंय रे आपण की माझ्या पदरात साधा बाळ गोपाळ पण येऊ नये? सांग ना. आता हे सगळं काही सहन करणं पलीकडे गेलंय. आपलं नशीब आपला अंत बघताय का? पास पास विक्रांत पास. उर्मिला काय झालंय तुला एवढं? काय एवढी चिडचिड करतेस? हे बघ, हे सगळं करून फक्त आणि फक्त मनस्ताप होणार आहे. मला आता हा खोटा मुकोटा घेऊन जगण्याचा कंटाळा आलाय. आता मी आहे ना थेट सगळ्यांशी भिडणार आहे. भीक नाही मागणार, मी माझ्या हक्काचं ओढबाडून हिसकावून घेणार आहे. उर्मिला कंट्रोल. आपल्याला थोडं संयमाने घ्यावं लागणार आहे. तुझ्या डोळ्यात पाणी काय हे मला कळत आहे. काही दिवसाचं आपलं फ्रस्ट्रेशन हे मी समजू शकतोय, पण आता ही वेळ बाउन्स बॅक करण्याची, रडत बसण्याची नाही. आपला राग आहे ना, चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याची ही वेळ. हा राग जर का असा वेस्ट केलास ना, तर जे मिळवायचंय ते आपण कधीच मिळवू शकणार नाही होत. तो बाळकृष्ण तुझ्या ओटीत का आला नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा हे घर, ही प्रॉपर्टी आपल्या ताब्यात कशी येईल ना याचा विचार कर. तोच विचार सत्यात उतरत नाहीये ना, म्हणून माझी ही अशी अवस्था झालीये. अरे ती राणी या महाडिक घराण्याला वारस देणार याचा अर्थ कळतोय का तुला? तिने जर या घराला वारस दिला ना, तर आपलं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर येईल. ते कळतंय का तुला? आपल्या आतापर्यंतचे सगळे प्रयत्न मातीमोल ठरतील. उर्मिला, आय अंडरस्टँड द सिच्युएशन. इथे इंद्रा आधीच डोक्यावर बसलेला असताना राणीने वारस देणं म्हणजे आपली किंमत शून्य झाल्यासारखं होईल. सगळं एका क्षणात संपून जाईल, मान्य आहे. नाही नया, ते मी संपवू देणार नाही. आपल्याला लवकरात लवकर हातपाय मारावे लागतील. आता मी साम दाम दंड भेद सगळं काही वापरेल, पण त्या राणीच्या मनासारखं काही होऊ देणार नाही. तुला शब्द देते मी, राणी या घराला कधीच वारस देऊ शकणार नाही.